आता तुमचं नाव काय, जे हे मयत झाले, तुमचं नातं काय आणि काय प्रकार घडला काय सांगाल आणि तुमची मागणी काय? माझं नाव भूषण दिलीप पवार. या मयत झालेल्या माझ्या आजी, आईची आई. आणि हा जो इथं प्रकार झाला आहे की हा आज राग सावळायचा कार्यक्रम. आणि आज मी सकाळी जेव्हा इथं आलो तर इथं बघितलं की ते इथं काहीतरी फळ ठेवून त्याला जवळजवळ ते 4 ते 5 खिळे ठोकलेले होते नागफणीचे. इथं काहीतरी हा आगोरी विद्याचा काहीतरी प्रकार आहे किंवा काहीतरी घाबरवण्याचा विषय आहे इथे. मी प्रशासनाला एकच सांगू इच्छितो की इथे लवकरात लवकर CCTV बसवावे. आणि याच्या इथे हा जो प्रकार आज झालेला आहे हा याच्या अगोदर पण इथे झालेला आहे. इथे आजूबाजूला जर बघितलं तर इथं ते लिंबू खिळे वगैरे सगळे तसंच पडलेलं आहे. ताई तुमचं नाव काय आणि हे जे मयत झाले हे तुमचं नातं होतं काय आणि काय प्रकारे काय सांगाल? माझं नाव माया विनोद पाटील. मी पाचोळ्यात राहते. माझी सासू येते. त्यांचे नाव जमनाबाई बापू पाटील. शनिवारी 15 तारखेला त्यांचं निधन झालं. आम्ही 3-3:30 वाजता त्यांना हे केलं, विधान केलं. आणि आज थाळी सरकायला आलो, दूध चढवण्यासाठी आलो आम्ही. पण आम्हाला इथं वेगळाच प्रकार दिसला की ते काही फळ असतात ना, ते फळमध्ये निंबू, नागफणीचे खिळे वगैरे असे खोचलेले होते. मग आम्ही थांबलो, पोलिसांकडे गेलो, इथे सिक्युरिटीला विचारलं, वॉचमॅनांना. ते म्हणजे आम्ही 10 नंतर राहत नाही इथं. मग हा प्रकार मग. आणि त्यांनी परत पावती 6,000ची फाडलेली आमच्याकडनं की 6,000 रुपये आम्ही त्यांना मोजून दिले की असे. मग त्यांनी काय लक्ष ठेवलं आमच्या आजीकडे? तर आमच्या आजीच्या म्हणजे हस्त्या वगैरे काहीच नाही आहे. त्यांनी ना पूर्ण काहीतरी हे झालेलं आहे, आगोरी विद्याचा प्रकार घडलेला आहे तो.